जे आजचं आहे ते एका व्यापाऱ्यावरती अचानक धाड टाकून जीवनी त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आणि त्या संदर्भात एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रश्न विचारला असता सीओ साहेबांनी सांगितलं की आपण थोड्या दिवसामध्ये बसू आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. परंतु अचानक सीओ साहेब हे कुठल्या पक्षाचे आहेत की काय मला माहिती नाही, परंतु शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी एक राजकीय अड्डा असणाऱ्या ठिकाणी त्यांनी सभा बोलवली. सन्माननीय अध्यक्ष काल मला सभेमध्ये सांगितलं की मला अधिकार आहे बोलवण्याची सभा बोलवण्याचे अधिकार जरी त्यांना असले तर सदस्यांना डावळून सभा घेण्याचे अधिकार नाही आणि हा एक गंभीर विषय आहे. या विषयावरती सर्व सन्माननीय सदस्यांना विश्वासात घेऊन कारवाई करणं इष्ट होतं, परंतु सीओ नेहमीच दमनगिरी करण्याचा प्रयत्न करतात. गोरगरीब जनता ही घाबरते आणि त्यांच्यासमोर बोलत नाही. कायद्याचं होतं पोलीस यंत्रणा आली की सर्वसामान्य माणूस खूप घाबरतो, कारण त्याला सुद्धा कायद्याचं ज्ञान नसतं म्हणून तो घाबरतो. तो चुकीचा नसतो, परंतु चुकीच्या पद्धतीने कारवाई करणारा माणूस जो आहे तो कुठल्या तरी पक्षाचं काम करतोय असं मी त्यांच्या निदर्शनात आणून दिलं की नगरपंचायत आपण एवढे पैसे भाड्याने घेऊन सुद्धा नगरपंचायतीमध्ये एकही कर्मचारी आणि एकही अधिकारी नव्हता. 27 तारखेला 12 वाजता गेलो होतो, 3 वाजेपर्यंत मी बसून होतो इथे. त्यावेळेस त्यांचा हा इकडे चर्चा चालू होती. तर नगरपंचायतीमध्ये जर सीओला जर का शासकीय काम करायचं नसेल, सीओ कुठेही गेले कोणत्या पक्षात आमचं काय म्हणणं नाही, त्यांनी तिथे जाऊन त्यांची मांडणी असावी, परंतु लोकशाहीमध्ये जिवंत राहिली पाहिजे. आम्ही माझं पद गेल्यानंतर मी सतत जाण्याचा प्रयत्न करतो, पण कधी सीओ आम्हाला वेळेवरती दिसत नाही. काल बजेटची मिटिंग असून सुद्धा सीओ 15 मिनिटं उशीर आला. हे जर अधिकाऱ्यांचं जर वचन नसेल तर लोकशाही जिवंत नाही असं त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून मी आपल्याला सुद्धा विनंती करतो की कारण पक्षाच्या विरुद्ध लिहिणं आपलं कामच आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचं लिहिणं चुकीच्या पद्धतीचं असेल तर त्याच्यावर लिहिलं तर आपण काही जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांना बाजूला घेऊन राजकीय अस्तित्व कसं वाढवता येईल याकडे खऱ्या अर्थाने त्यांचा कल होता. आणि म्हणून जोपर्यंत नगरपंचायत आहे किंवा अस्तित्वात आहे तोपर्यंत विरोधी पक्षाने